नमो बुद्धाय. मित्रांनो, त्रिरत्न 358 या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून तथागत बुद्धांची जी प्रमुख शिकवणूक आहे, तत्त्वज्ञान आहे, विचारधारा आहे, ती समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचं वाचन आपण करत आहोत. ग्रंथामधील द्वितीय खंड भाग दुसरा 10 पारमिता आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण दान पारमिता, प्रज्ञा पारमिता, शील पारमिता समजावून घेतली आहे. आज आपण सत्य पारमिता समजावून घेत आहोत. पारमिता म्हणजे सद्गुण, दुःखातून पार होण्यासाठी वापरण्यात येणारं साधन, गुड क्वालिटीज. तर सत्य पारमिता काय आहे? सत्य म्हणजे खरं, सत्य म्हणजे वास्तविक. हे सत्य जे तुमच्या अनुभवातून उत्पन्न झालेले आहे, ज्याची वास्तविकता, ज्याचा अनुभव तुम्ही स्वतः घेतलेला आहे, त्याला सत्य म्हटलं आहे. जे केवळ कुणाच्या सांगण्यावरून, ऐकून, वाचून, चिंतन मनन करून प्राप्त झालेलं नसून, तर ते तुम्ही स्वतः अनुभवलेलं आहे आणि अनुभवातून निर्माण झालेलं जे आहे ते सत्य आहे, ती तुमची वास्तविकता आहे. मग सत्य पारमिता हे आपण पाहतो की जेव्हा आपण पंचशील घेतो तेव्हा मुसावादा वेरमणी सिक्खा पदं समादियामी हे शील आपण ग्रहण करत असतो. मुसावादामध्ये 4 बाबी येतात: खोटं न बोलणे, चुगली न करणे, व्यर्थ बळबळ न करणे आणि कटू वचन न बोलणे. खोटं न बोलणे, व्यर्थ बळबळ न करणे, चुगली न करणे आणि कटू वचन न बोलणे. या 4ही बोलण्यामध्ये खोटं बोलल्या जात असते. व्यर्थ बळबळ करत असताना व्यक्ती खोटं बोलून जातो. हे जे खोटं बोलणे आहे, हे खोटं बोलणे म्हणजे फसवणूक करणे आहे. पहिल्यांदा स्वतःची फसवणूक आणि नंतर इतरांची फसवणूक. तर पारमिता, जेव्हा आपण दुःखमुक्तीचं कार्य करत आहोत, स्वतःचे दुःख दूर करण्यासाठीचं काम करत आहोत, तेव्हा आपलं मन जे आहे हे सशक्त मन असलं पाहिजे, बलवान मन असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे, स्थिर असलं पाहिजे. त्यासाठी सत्य बोलणे फार गरजेचं आहे. जर तुम्ही असत्य बोलत असाल, चुगली चहाडी करत असाल, व्यर्थ बळबळ करत असाल, खोटं बोलत असाल, तर तुमचं मन दुर्बल होते, अशक्त होते, अशांत होते, अस्थिर होते. आणि अस्थिर, अशांत, व्याकुळ मन दुःखाची निर्मिती करत असते, दुःखी करत असते. आपल्याला तर सुख प्राप्त करायचं आहे किंवा दुःखातून बाहेर पडायचं आहे, तर सत्य आपण बोललं पाहिजे. सत्य या पारमितेचं आपण पालन केलं पाहिजे. हा सत्य जे गुण आहे, हा गुण आपण वाढवला पाहिजे. सत्य काय आहे आणि सत्य क्रिया काय आहे? जो व्यक्ती शील पालन करतो, सत्य बोलतो, सत्य वागतो, तर त्या व्यक्तीमध्ये एक बल निर्माण होत असते आणि ते बल सत्याचं बल असते. आपण उदाहरण बघूया. तथागत बुद्धाच्या जीवनामध्ये जेव्हा काही लोकांनी बुद्धाला बदनाम करण्याचं षड्यंत्र केलं, तर चिंचा नावाची एक सुंदर स्त्री बुद्धाला भर सभेमध्ये येऊन ती असं दाखवते की मी बुद्धामुळे गर्भधारणा मला झालेली आहे आणि बुद्ध त्याची काही काळजी घेत नाही आहे. ती चिंचा भर सभेमध्ये येऊन म्हणते की हे श्रमण गौतमा, हे जे बाळ माझ्या पोटामध्ये आहे, तर याची काहीतरी व्यवस्था कर. भर सभेमध्ये हजारो लोक बसलेले आहेत आणि अशा सभेमध्ये ती येऊन बुद्धावर लांछन लावते, आरोप लावते. त्यावेळी बुद्ध संयमाने, शांतीने आणि सत्याने त्या मानविकेला, त्या चिंचाला उत्तर देतात की हे भगिनी, तू जे काही बोलत आहेस त्याची ते काय आहे, त्याची सत्यता काय आहे, ते सत्य तुला माहिती आहे आणि मला माहिती आहे.
जेव्हा बुद्ध असं वचन करतात तर त्यावेळीस त्या चीनचा मानविकेला कोणताही पर्याय राहत नाही. तिला माहिती असते की सत्य काय आहे. ती घाबरून जाते आणि सत्य उघड होते. आपण अंगुलीमालची स्टोरी ऐकली आहे. अंगुलीमाल भिक्षू झाल्यानंतर जेव्हा गावामध्ये भिक्षाटना करता चारिका करण्याकरता जातो तेव्हा एक स्त्री प्रसूती होत असते आणि तिला असह्य वेदना होत असतात. त्या वेदना, ते दुःखद आवाज अंगुलीमालला सहन होत नाही आणि मग तो बुद्धाकडे जाऊन त्यावर उपाय विचारतो. बुद्ध म्हणतात की तिथं जाऊन सत्यक्रिया कर. काय सत्यक्रिया कर? की मी जेव्हापासून भिक्षू झालो आहे तेव्हापासून मी एकाही प्राणी मात्राची हिंसा केली नाही आहे. हे जर सत्य असेल तर त्या मातेची प्रसूती सुखरूप होऊ दे. आणि अंगुलीमाल तसं करतो. ही वास्तविकता असते की तो डाकू असताना त्याने ज्या काही हत्या केल्या तो त्याचा पूर्वकाळ होता, भूतकाळ होता. परंतु भिक्षू झाल्यानंतर बुद्धाचा धम्म ज्ञान स्वीकारल्यानंतर त्याने एकही हत्या केलेली नसते असं जेव्हा तो सत्यवचन करतो त्यावेळेस ती माता, तिची प्रसूती सुखरूप होते. तर सत्य काय आहे? खोटं न बोलणे, सत्य बोलणे हे सत्य आहे. याहीपेक्षा एक गहन अर्थ सत्याचा आहे. याहीपेक्षा गहन अर्थ सत्याचे आहेत. शरीराची वास्तविकता काय? शरीराचं सत्य काय? हे जे शरीर आहे हे नश्वर शरीर आहे. दिवसेंदिवस प्रत्येक क्षणाला हे नष्ट होत आहे. ह्या क्षणामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये शरीर बदलत आहे. बिईंग इज बिकमिंग. प्रत्येक क्षणाला हे बदलत आहे. या शरीरामध्ये प्रत्येक क्षणाला बदल घडत आहेत. हे शरीर बदलत आहे. हे सत्य आहे. ही वास्तविकता आहे. हा निसर्ग आहे आणि हाच धम्म आहे. मित्रांनो, धम्म म्हणजे स्वभाव, धम्म म्हणजे निसर्ग, धम्म म्हणजे नॅचरली, नैसर्गिकरित्या होणाऱ्या ज्या प्रक्रिया आहेत तो धम्म आहे. हे सत्य आहे शरीराचं. जरी बाह्य स्वरूप, शरीराचं बाह्य रूप हे सुंदर दिसत असलं तरीसुद्धा या शरीराच्या आतमध्ये घाण आहे. हे पण एक सत्यच आहे. म्हणून जर आपल्याला दुःखातून बाहेर पडायचं आहे तर आपण वास्तविकता जेव्हा स्वीकारतो तेव्हाच आपण त्या दुःखातून बाहेर पडू शकतो. शरीराचं सौंदर्य ही शरीराची वास्तविकता आहे. मनाचं काय सत्य आहे? मन चंचल आहे, मन चपळ आहे, मन भटकणार आहे. मनाला जे आवडते, जे हवंसं वाटते ते त्याला आणखी आणखी पाहिजे असते आणि त्याप्रती तो लोभ उत्पन्न करते, लालच उत्पन्न करते, आसक्ती उत्पन्न करते. त्याचप्रमाणे मनाला जे आवडत नाही ते त्याला नको असते, त्याचा तो तिरस्कार करते, द्वेष करते, द्वेष उत्पन्न करते. जे आवडते त्याचा लोभ उत्पन्न करते, जे आवडत नाही त्याच्याप्रती द्वेष उत्पन्न करते. लोभ द्वेष, लोभ द्वेष असं मन करत राहते. आणि लोभ आणि द्वेष ही वाईट विकार आहेत. हे विकार असल्यामुळे ते व्यक्तीला दुःखी करतात. याची जेव्हा वास्तविकता आपल्या समोर येईल, जेव्हा आपण सम्यक समाधीचा, सम्यक दृष्टीचा अभ्यास करू त्यावेळेस ही वास्तविकता आपल्याला अनुभवातून शिकायला मिळेल. याचा आपल्याला अनुभव होईल आणि अनुभव झाल्यानंतर प्रज्ञेने आपण त्याला पाहूया, सम्यक दृष्टीने त्याला पाहूया आणि सम्यक दृष्टीने प्रज्ञेचा अभ्यास केल्यानंतर हे विकार नष्ट करता येतील. वास्तविकता काय आहे? वर्तमान क्षणाची जी वास्तविकता आहे, वर्तमान क्षणामध्ये जे सत्य तुम्ही अनुभवत आहात तेच सत्य आहे. काय सत्य आहे? या जीवनाचं काय सत्य आहे? मानवी जीवनाचं काय सत्य आहे? दुःख आहे, ही वास्तविकता आहे, हे सत्य आहे. दुःख आहे. बरं, दुःख आहे तर त्या दुःखाची कारणही आहे. त्या दुःखाचा संशय का होतो याची कारणं आहेत. मग दुःख आहे, दुःखाची कारणं आहेत तर ती नष्टही केल्या जाऊ शकतात. दुःख नष्ट केल्या जाऊ शकते आणि तो नष्ट करण्याचा उपायही आहे, मार्गही आहेत. हे सुद्धा सत्य आहेत. मनुष्य जीवनाच्या या नैसर्गिक नियमानुसार, धम्मानुसार हे 4 सत्य आहेत. दुःख, दुःख समुदय, त्याची कारणं, दुःख नष्ट केल्या जाऊ शकते, दुःख समूळ नष्ट केल्या जाऊ शकते आणि समूळ नष्ट करण्याचा मार्ग आहे तो अष्टांगिक मार्ग आहे. हे सुद्धा सत्य आहे, हे वास्तविक सत्य आहे. या सत्याला मित्रांनो ॲक्च्युली प्रॉब्लेम काय, समस्या काय? सर्वात मोठी समस्या आधी ही आहे, सत्य न स्वीकारणे. मनुष्य हा भ्रामिक
कल्पनांमध्ये, काल्पनिक जगतामध्ये वावरतो, तो सत्य स्वीकार करायलाच तयार नाही. सत्य स्वीकार करणे ही पहिली समस्या आहे. आणि जर त्याने सत्य स्वीकार केलं तर 50% त्याची समस्या दूर होत आहे. सत्य स्वीकार करणे, शरीराचं सत्य, काय सौंदर्य आहे शरीरामध्ये, शरीराची काय वास्तविकता आहे, शरीर आतमधून काय आहे, घाण आहे आणि हे सतत बदलत आहे, नष्ट होत आहे, ही वास्तविकता आहे. आणि हे मध्यम मार्गाने स्वीकार करायचा आहे. घाण आहे म्हणून तिरस्कार नाही करायचा आहे शरीराचा, ती वास्तविकता आहे. ती स्वीकारून या शरीराप्रती आसक्त न होणे, शरीरामध्ये बदल झाल्यानंतर दुःखी न होणे, यासाठी ती वास्तविकता स्वीकार करायची. आणि हे शरीर दिवसेंदिवस नष्ट होत आहे, बदलत आहे. बदलत आहे तर जे आज स्ट्रॉंग दिसत आहे, सशक्त दिसत आहे, काही दिवसांनी ते अशक्त दिसायला लागेल, अशक्त होईल. हीच वास्तविकता आहे. ती स्वीकारणे म्हणजे तुम्हाला दुःख होणार नाही. मनाची जी वास्तविकता आहे की ते लोभ उत्पन्न करत राहते, द्वेष उत्पन्न करत राहते, आसक्ती उत्पन्न करत राहते, त्याच्यामध्ये जी कारणं आहेत ते सत्य स्वीकारणे आणि अनुभवाच्या आधारावर त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे, हे सत्य आहे. हे सत्य स्वीकारणे ही प्रथम स्टेप आहे, पहिली पायरी आहे. सत्य स्वीकारणे. दुःख आहे आणि दुःखाला नष्ट करण्याचा मार्गही आहे. तो मार्गक्रमण आपल्याला करायचा आहे, त्या मार्गाचं आचरण आपल्याला करायचं आहे, म्हणजेच आपण दुःख मुक्त होऊ शकू. ही वास्तविकता आहे. अन्याय होतो आहे हे सत्य आहे. मी अन्याय होतो आहे हे स्वीकारलं, अन्याय आहे. तो अन्याय का होता याची कारणं पाहिलीत, ती कारणं कशी दूर करता येतील, त्याचे काय उपाय आहेत हे, आणि मग ते उपाय आपल्याला वापरायचे आहेत. ही वास्तविकता आहे, हे सत्य आहे. मित्रांनो, ही जी सत्य पारमिता आहे याचा प्रमुख उद्देश काय? मनुष्य मात्राला, प्राणी मात्रांना दुःखमुक्त करणे, हाच याचा प्रमुख उद्देश आहे. आणि त्यासाठी सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल. सत्य स्वीकारणे आणि ते स्वीकारल्यानंतर त्याच्यावर उपाय करणे, हे महत्त्वाचं आहे. तर हे वास्तविकता आपण सम्यक समाधीचा अभ्यास करत असताना, कुशल चित्ताची एकाग्रता साध्य करत असताना जेव्हा मन एकाग्र करतो तर हे मन भटकते. तर मन भटकलं हे त्या क्षणाची वास्तविकता आहे, सत्य आहे. ते सुद्धा आपल्याला स्वीकारायला हवं आहे. नाहीतर माझं मन भटकलं असं जर आपण चिंतित होऊ लागलो, चिंता करू लागलो, तर पुन्हा दुःख निर्माण होईल. ही वास्तविकता आहे. माझं मन वाईट विचारांमध्ये आहे, वाईट विचार माझ्या मनात, हेही वास्तविकता आहे. माझं मन चांगले विचार करत आहे, चांगल्या विचारांनी माझं मन भरलेलं, हेही वास्तविकता आहे. होणारी, घडणारी प्रत्येक कृती, प्रत्येक क्रिया ही ॲज इट इज स्वीकारणे, जशी आहे तशी स्वीकारणे, त्याचं स्वरूप, त्याचा स्वभाव जसं आहे तसा स्वीकारणे, हे वास्तविकता आहे. हेच वास्तविक सत्य आहे. आणि जे सत्य आपल्या अनुभवावर उतरते तेच आपल्यासाठी वास्तविकता आहे. जे आपण स्वतः अनुभवतो तेच आपल्यासाठी सत्य आहे. आणि तीच सत्य प्रज्ञा निर्माण करत असते. प्रत्यक्ष ज्ञान, स्वतःच्या अनुभवातून उत्पन्न झालेलं ज्ञान, तेच सत्य असते. ही सत्य पारमिता आहे. आणि जेव्हा आपण या सत्य पारमितेचं, सत्याचं प्रॅक्टिकल स्वरूपात अभ्यास करतो, सम्यक समाधीचा, सम्यक दृष्टीचा जेव्हा आपण अनुभव करायला लागतो, तेव्हाच खरं सत्य पारमिता तयार होत असते. शील सदाचाराचं पालन करणे, कुशल चित्ताची एकाग्रता साधणे आणि चित्त शुद्ध करण्याचा अभ्यास करणे, हेच वास्तविकता आहे, हेच सत्य आहे. अंतिम सत्य हे आहे की दुःख निर्माण होते, दुःख आहे, आणि त्या दुःखातून परममुक्तीचा, निर्वाणाचा, निर्वाणसुद्धा एक सत्य आहे. जे अनित्य आहे त्याचा बोध घेणे आणि नित्याचा सुद्धा अनुभव घेणे, हेच वास्तविक सत्य आहे. मित्रांनो, सत्य पारमिता तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो. न समजल्यास किंवा तुमच्याकडे आणखी काही सखोल माहिती असल्यास तुम्ही ती माझ्यासोबत शेअर करू शकता, मला विचारू शकता. आपण निश्चितपणे विचारावी. त्याचप्रमाणे जर आपल्याला हे जे धम्मप्रचाराचं अभियान आहे, ह्या ज्या पारमिता आहेत योग्य वाटत असतील, समजत असतील, आणि आपल्याला असं वाटत असेल की इतरांनीसुद्धा हे समजून घ्यावं, तर आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे,
इतरांनाही सबस्क्राईब करण्यासाठी सांगायचं आहे, शेअर करायचं आहे, जेणेकरून आपण बुद्धाचं धम्म इतरांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवू शकू. ही सुद्धा आपल्याला धम्म पारमितामध्ये आपल्याला सहभाग करून घेता येईल. आपण सुद्धा आपल्या पारमिता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकणार आहात. आपल्याला हे समजलं असेल अशी मी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.